महाराज म्हणतात की एखाद्या विषयाची गोडी ही लवकर संपत नाही. हे त्यांनी अनेक उदाहरणामध्ये सांगतात. काय म्हणतात बघूया. बहुत प्रकार गव्हाचे जीवानाचे आवडी, सरले परी आवडी नवी, सिंधू दावी तरंग, घेतले घ्यावे वेळोवेळा, माय बाळा न विसंबे, तुका म्हणे रसवचनी, पडताळवणे तेची सेवी. तर गव्हाचे कितीतरी वेगवेगळे प्रकारचे पदार्थ बनवले जातात. त्याचे सेवन करण्यासाठी, ते पदार्थ खाण्यासाठी जीभ अगदी मोठ्या प्रीतीने नाचते, त्याला खावं वाटतं. त्या पदार्थाची चव एकदा घेतली की पुन्हा ते पदार्थ खावेसे वाटतात. भोगण्याचे पदार्थ जरी संपले तरी त्याच्याविषयी आवड नित्यस्मरणात राहते. जशा समुद्रावर एका मागोमाग लाटा येत असतात तशी ती आवड नित्य नवी असते. आई आपल्या बाळाला वारंवार जवळ घेते, ती कधीही त्याला विसरत नाही. बालकाच्या बोबड्या बोलण्यात जो रस आहे त्याचा वारंवार पडताळा घेऊन आई त्याचा आनंद घेत असते. एखाद्या विषयाची गोडी लवकर सुटत नाही, हे वास्तव महाराज या अभंगातून सांगतात. आणि म्हणून या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला असं म्हणतात की अशा विषयाच्या गोडीमध्ये तुम्ही गुंतून राहू नका. रामकृष्ण हरी.